नमस्कार दर्शकों, MKT न्यूज़ 24 न्यूज़ चैनल में आपका स्वागत है। वसई विधानसभा 133 के कांग्रेस उम्मीदवार विजय पाटिल ने अपनी रैली से पहले क्रांतिवीर बिरसा मुंडा और छत्रपति शिवाजी महाराज के पुतले को मालार्पण कर उनका आशीर्वाद लिया। वसई विधानसभा 133 के कांग्रेस उम्मीदवार विजय पाटिल ने आज रोड शो से पहले क्रांतिवीर बिरसा मुंडा जी को फूल मालार्पण कर उनका आशीर्वाद लेते हुए रोड शो आयोजन किया। यह आयोजन बिरसा मुंडा चौक से प्रारंभ होकर कॉमन की ओर सभा आयोजित करेंगे। उसके बाद जुचंद्र पहुंचकर छत्रपति शिवाजी महाराज का अभिषेक व आशीर्वाद लेते हुए परेरा नगर की जनता को संबोधित करेंगे। मीडिया से बात करते समय विजय पाटिल ने बताया कि वसई में पानी की किल्लत को सबसे पहले दूर करेंगे और आम जनता को होने वाली सभी समस्याओं को दूर करने का पूरा प्रयास करूंगा, ऐसा विजय पाटिल ने कहा। रही जीत व हार की बात तो जीत पक्की होगी। कांग्रेस का एक ही नारा है, वसई विरार जनता को हर सुविधा दिलाना है। तो आइए एक नजर डालते इस कार्यक्रम की ओर। सर, काय सांगणार आज वसईचा जो ग्रामीण पट्टा आहे या पट्ट्यामध्ये आपली रॅली आहे, कशा पद्धतीची रॅली आहे, काय ही अशी रॅली अशी नाही आहे, आमच्या चौक सभा आहे आणि याच्यामध्ये आमचे जे मतदार आहेत, आमचे गावकरी आहेत आणि त्यांनी मुद्दाम सांगितलं की नुसतं गावामध्ये येऊन दुसऱ्या चौक सभा करा, आमच्यासाठी ते पुरं आहे, पण गावाला एकदा येऊन जावा म्हणजे आमच्या नवीन आलेल्या इथे मतदारांना तुमची ओळख वगैरे पटेल। याच्याकरता आम्ही चिंचोटी ते कामणपर्यंत हा दौरा करणार आहोत आणि इथून मग जुचंद्रला जाणार आहोत। जुचंद्रला चौदा आतमध्ये होईल, छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये, त्याचप्रमाणे नंतर परेरा नगरपर्यंत जाऊन तो विसर्जन। कसा प्रतिसाद आहे? प्रतिसाद खूप चांगला आहे, म्हणजे आम्ही नुसतं कालच असं ठरवलं तरी पण एवढी गर्दी इथे आहे गावकऱ्यांची, आणखी होऊ शकत होती, पण मला गर्दी दाखवण्याकरता मी आलेलो नाही। ही इकडची आता तुम्ही पाहाल तर हा कामण रस्ता आहे, हा जवळजवळ 10 वर्षे झाला एवढा फुटलेला आहे, याला कोण वाली अजूनपर्यंत राहिली नाही। कामणच्या या परिसरामध्ये जवळजवळ 2009पासून त्या टाक्या बनून तयार आहेत पाण्याच्या, त्याच्यामध्ये एक थेंब पाणी पडलेलं नाही, ही पण व्यथा आहे। तसं इथे इलेक्ट्रिसिटी चांगले इंडस्ट्रीजवाले इथे आलेले आहेत, पण इंडस्ट्रीजवाल्यांना इलेक्ट्रिसिटी जशी लागतं त्यांचा पुरवठा बरोबर होत नाही, त्याच्यामुळे हेवी कंपन्या ज्या चांगल्या लिमिटेड कंपन्या आहेत ते इथे तयार नाही आहेत। आणि इथे मागे ही महानगरपालिका आली या टायमाला ही जबरदस्ती आमची गावं अडकून ठेवली होती आणि त्यांनी इथे LBT लावला होता। ते LBTमुळे बऱ्याच चांगल्या कंपन्या गुजरातमध्ये निघून गेल्या, त्यानंतर LBT पडली, पण आजच्या कंपन्या तर निघून गेल्या ना। पण ही जी व्यथा आहे आणि इथे ही प्लॅनिंग ऑथॉरिटी जी आहे महानगरपालिकेची त्यामध्ये बेकायदेशीर आहे, कारण ही ग्रामपंचायत जी असते ना त्याच्यामध्ये जी स्वराज्य संस्था एकमेकाबरोबर कनेक्टिंग असते ती एकमेकाच्या ताब्यात देऊ शकत नाही, पण तरी पण जबरदस्तीने कोर्टामधनं दिशाभूल करून आणि कायदा जो सुप्रीम कोर्टचा आहे तो न दाखवून हे निर्णय लावून घेतला आहे। आणि ह्या ज्या आमच्याकडच्या इंडस्ट्रीला आहे ह्याचा डेव्हलपमेंट चार्ज आश्वासन काय देणार आहे का? पण याचा डेव्हलपमेंट चार्ज ही महानगरपालिका घेते आणि इथे साधं एक पण रस्त्याचं काम नाही, कुठलंच काम ते करत नाही, म्हणजे फक्त पैसा ओढण्यासाठी महानगरपालिका स्थापना झाली आहे आणि आमच्या गावाच्या पेसा ग्रामपंचायतीला वंचित ठेवलेला आहे। मगाशी तुम्हाला जी व्यथा सांगितली पाण्याची, रस्त्याची, इलेक्ट्रिसिटीची, ही त्यांची नाही, ही मी पण इकडचा भूमिपुत्र आहे आणि ही माझी पण व्यथा आहे। त्याच्याकरता ग्रामीण भागाच्या जनतेने एक ठरवलेलं आहे की आमच्या भूमिपुत्राला, इकडच्या राहणाऱ्या भूमिपुत्राला एकदा वसईकरांनी चान्स द्यावा आणि त्या भूमिपुत्राचा सन्मान वसईकरांनी केलेला आहे, सन्माननीय उद्धवजींनी केलेला आहे, सन्माननीय पटोळे साहेबांनी केला आणि सन्माननीय पवार साहेबांनी पण केलेला आहे। आणि ही जी व्यथा आहे ही व्यथा मी निवडून आल्यावर म्हणजे निवडून नक्कीच येणार आहे आणि निवडून आल्याबरोबर पहिला या व्यथेवर हात टाकून जवळजवळ 1 वर्षाच्या आतमध्ये तिन्ही व्यथा मिटवणार आहे।